चॅप्टर नंबर 3 कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. आता आपण थर्ड चॅप्टर इथं सुरुवात करतोय. थर्ड चॅप्टर हा गॅसेस रिलेटेड आहे. तर आपण या अगोदर 3 स्टेट बघितलेले आहेत मॅटरच्या, म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅसेस. याचं इंट्रोडक्शन आपल्याला लास्ट इयरमध्येच कुठंतरी झालेलं आहे. त्यात आपण 11th स्टँडर्डमध्ये थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा जो काही चॅप्टर पाहिलेला होता, त्या चॅप्टरमध्ये आयडियल गॅस इक्वेशन आपण स्टडी केलेलं आहे. ते आयडियल गॅस इक्वेशन आपण थोडक्यात समजून घेऊया, कारण आपल्याला तिथं 3 लॉज होते बघा. एक फर्स्ट लॉ जो होता तो होता चार्ल्स लॉ, त्यानंतर आपण प्रेशर लॉ म्हणत होतो, आणि थर्ड वन जो होता तो बॉइल्स लॉ होता. या 3 लॉच्या आधारे आपण आयडियल गॅस इक्वेशन फाइंड आउट केलेलं होतं. मी ते लॉज 1 बाय 1 तुम्हाला इथं सांगतोय, ते आपण समजून घेऊया, म्हणजे आपल्याला या चॅप्टरला इथं समजण्यास सोपं जाईल. ठीक आहे. फर्स्ट लॉ जो आहे तो फर्स्ट लॉ होता तो होता चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉचं स्टेटमेंट आपण सांगतो, the volume of a fixed mass of gas is directly proportional to the absolute temperature if the pressure is remains constant or kept constant म्हणतो आपण. म्हणजे याला इक्वेशन मध्ये लिहायचं असेल तर V is directly proportional to आपण म्हणतोय टेम्परेचर T, पण इथं कंडिशन काय देतो आपण, प्रेशर इथं कॉन्स्टंट ठेवतो. मग या इक्वेशन प्रमाणे जर आपण V बाय T हे जर इक्वेशन घेतलं तर आपण त्याला लिहू शकतो इज इक्वल टू कॉन्स्टंट. सिमिलरली सेकंड लॉ म्हणजे जो प्रेशर लॉ आपण पाहिलेला आहे 11th स्टँडर्डमध्ये, तो पण मी तुम्हाला इथे इंट्रोड्यूस करून देतो. प्रेशर लॉ, त्यालाच आपण लुझॅक लॉ पण म्हटलेला आहे. तिथं नेम त्यांनी सायंटिस्टचं दिलेला आहे, लुझॅक. तो जो लॉ आहे तो आपण स्टेटमेंटमध्ये असं सांगतो की pressure of a fixed mass of gas is directly proportional to the absolute temperature if the volume is kept constant. म्हणजे इथं बघा आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतोय. फर्स्ट चार्ल्स लॉ मध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं होतं, इथं आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतोय आणि आपण इक्वेशन देतोय प्रेशर लॉ प्रमाणे P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, और त्यावरच्या इक्वेशन प्रमाणे आपण लिहिलं तर P बाय T इज इक्वल टू आपण लिहू शकतो कॉन्स्टंट. ओके. आणि लास्ट वन थर्ड वन लॉ जो आहे तो आहे बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉचं स्टेटमेंट जर सांगायचं असेल तर आपण स्टेटमेंट सांगतो बॉइल्स लॉचं, फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. या इक्वेशनमध्ये बॉइल्स लॉमध्ये आपण सांगतो प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. कशासाठी, ॲट फिक्स्ड फॉर फिक्स्ड मास ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. इथं टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवतोय. हे इक्वेशन मी PV म्हणजे हा जर इकडे घेतला तर प्रोपोर्शनल टू इज इक्वल टू काय लिहावं लागेल मला, कॉन्स्टंट. ओके. हे 3 लॉज आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेले होतेच. तोच आपल्याला इथं इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून या चॅप्टरमध्ये पाहायचं होतं. ठीक आहे. आता या 3 लॉचं कॉम्बिनेशन जर आपण केलं तर आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन मिळेल. मग 3 लॉचं कॉम्बिनेशन कसं आहे, या 3 लॉजचं कॉम्बिनेशन जर मी इथं लिहिलं तर त्या 3 लॉजचं कॉम्बिनेशन बघा, PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, तुम्हाला काय लिहिता येईल, टेम्परेचर. आणि हे जर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असेल तर बघा हे इक्वेशन मला असं पण लिहिता येईल की PV डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. म्हणजे हे इक्वेशन प्रमाणे जर मी 2 याच्यासाठी रिजन्स 2 सिस्टीमसाठी जर कन्सिडर केलं तर हे इक्वेशन होईल P1 V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 V2 डिवायडेड बाय T2. मग इथं या इक्वेशनला मी कॉन्स्टंट व्हॅल्यू इथं कॉन्स्टंट जर मी पुट केला म्हणजे PV बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट मी लिहितो R. हा जो काय R आहे त्या Rला आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हटलं तरी चालेल. म्हणजे हेच इक्वेशन मी थोडक्यात असं लिहितोय आता, PV इज इक्वल टू RT. R
हा तिथं प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असेल त्याला ते म्हणतात युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. या युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू म्हणजे आर ची व्हॅल्यू आपण देतो 8.31 जूल पर केल्विन पर मोल. ओके. आता या इक्वेशनमध्ये मास जर आपण फिक्स ठेवलेलं असेल तर आपण याला मोल नंबर ऑफ मोलच्या कन्सेप्टमध्ये पण हे इक्वेशन लिहू शकतो. ते इक्वेशन मी लिहिताना असेल इन PV इज इक्वल टू nRT. हे आपण आयडियल गॅस इक्वेशन म्हणून यूज केलेलं आहे 11th स्टँडर्डमध्ये. PV इज इक्वल टू nRT. आता n म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगतो. हे बघा इक्वेशन आहे PV इज इक्वल टू nRT. n म्हणजे आपण म्हणतोय नंबर ऑफ मोल्स. आता नंबर ऑफ मोल्सचं डेफिनेशन जर सांगायचं असेल तर आपण सांगतो मास ऑफ द गॅस म्हणजे m डिवाइडेड बाय मोलर मास. म्हणजे जो कुठला तुम्ही गॅस घेतलेला असेल त्या गॅसचं मास आपण न्यूमरेटरला घेतोय, डिनॉमिनेटरला घेतोय आपण मोलर मास. आता हे मोल्स हा कन्सेप्ट तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालेला आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. मोल्स म्हणजे गॅस, आपल्याला जर गॅसच्या प्रॉपर्टीज पाहायच्या असतील तर आपल्याला तिथं गॅसचं मास म्हणजे तुम्ही कुठलं इक्वेशन डिराईव्ह करत असाल किंवा कुठल्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला गॅसला तुम्हाला सांगायचं असेल तर तिथं त्या गॅसचं मास आणि त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स या दोघांचं जर कॉम्बिनेशन यूज करावं लागेल. म्हणजे प्रत्येक इक्वेशनमध्ये लागेल असं नाही. काही ठिकाणी तुम्हाला मास यूज करावं लागेल, काही ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या गॅसचे म्हणजे जे काय तुम्ही कंटेनरमध्ये कन्सिडर केलं असेल त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स सांगावे लागतील. मग त्या दोघांचं रिलेशन कशात मिळतं तर आपल्याला इथं मोल हा कन्सेप्ट तिथं आपल्याला केमिस्ट्रीमध्ये पण झालेला आहे. तोच कन्सेप्ट इथं आपल्याला थर्मोडायनामिक्समध्ये म्हणजे इथं कायनेटिक थेरी ऑफ गॅसमध्ये पण आपण यूज करतोय. आता हे कसं डिफाईन केलं जातं तर मोल, 1 मोल म्हणजे आपण सांगायचं असेल तर नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12. म्हणजे इक्वेशन देतो आपण त्याचा, तुम्हाला केमिस्ट्रीत बऱ्यापैकी माहीत असेल. कार्बन 12चे जर आपण कन्सिडर केले 12 ग्रॅम तर त्याच्यावरून ते 1 मोल डिफाईन करता येतं. म्हणजे मास ऑफ 12 ग्रॅम डिवायडेड बाय मास ऑफ 1 मोल. मग त्याच्यावरून आपल्याला 1 मोल म्हणजे मोल हा कन्सेप्ट लक्षात येईल. ठीक आहे. या इक्वेशनमध्ये आता मी मोलर मास म्हणजे इथं आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी इथं लिहून ठेवतो. मोलर मास इज इक्वल टू मास ऑफ 1 मोल ऑफ गॅस. मास ऑफ 1 मोल ऑफ गॅस. ओके. आता आपण मास ऑफ 1 मोल ऑफ गॅस जर फाइंड आउट केला ना त्यात जे काही नंबर मिळतात, नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळतात त्याला आपण ॲव्होगॅड्रो नंबर असं म्हणतो. म्हणजे हेच इक्वेशन बघा, ह्याला मी इथं m नॉट लिहितो मोलर मासला. म्हणजे n साठी मी फक्त इक्वेशन लिहिलं तर n इज इक्वल टू कॅपिटल M डिवाइडेड बाय मला इक्वेशन लिहावं लागेल m नॉट. m म्हणजे मी म्हणतोय मास ऑफ द गॅस, डिनॉमिनेटरला आहे मोलर मास म्हणजे m नॉट. मोलर मास जर मी कॅल्क्युलेट केलं तर त्यातून जो नंबर मिळतो तो नंबर म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर आपण डिनोट करतो. मग हेच इक्वेशन मला नंबर ऑफ मॉलिक्युल्समध्ये लिहायचं असेल तर वरती आपण इथं जे काय घेतलेलं होतं म्हणजे या ठिकाणी मास ऑफ द गॅस, मास ऑफ द गॅसच्या ऐवजी मी इथं नंबरमध्ये लिहायचं असेल तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन दॅट गॅस म्हणजे मी म्हणतो n. ओके. डिनॉमिनेटरला मी लिहितोय n सफिक्स a. म्हणजे हे मोलर मास ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट कराल त्यावेळेस तुम्हाला एक नंबर मिळेल. तो नंबर म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर असेल. आता हा ॲव्होगॅड्रो नंबर जो आहे तो कॉन्स्टंट राहतो सगळ्यांसाठी. ठीक आहे. तो मी तुम्हाला प्रॉब्लेम्समध्ये आल्यानंतर समजून सांगेन. ओके. तुम्हाला इथं मोलर नंबर ऑफ मोल्स हा जो काय कन्सेप्ट आहे तो इथं क्लिअर होत असेल. मी परत त्या आयडियल गॅस इक्वेशनकडे जातोय. आयडियल गॅस इक्वेशन आपण जे इक्वेशन घेतलेलं होतं ते होतं PV इज इक्वल टू nRT. याच्यात मी R ला असं पण रिप्लेस करू शकतो बघा. PV इज इक्वल टू कॅपिटल N इंटू K सफिक्स B T. आता कॅपिटल R ला मी कशाने रिप्लेस केले तर R इज इक्वल टू NA KB.
हा जो के बी आपण लिहितोय तो म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आपण त्याला तिथं म्हणतोय. के बी इज बोल्ट्झमन कॉन्स्टंट. हे पण तुम्हाला केमिस्ट्रीत झालेलं आहे. ओके, हे इक्वेशन आपल्याला इथं मिळत असतील. मग आता आपण हे जे काय पाहिलेले होते बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि लुझॅक म्हणजेच प्रेशर लॉ, हे व्हॅलिड कशासाठी तर रिअल गॅससाठी आहे. तर रिअल गॅस आणि आयडियल गॅस काय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहेच. आपल्याला ते पोर्शनमध्ये नाही आहे तरी पण मी तुम्हाला ते सांगतोय. मग इथं प्रेशर म्हणजे हाय नसलं पाहिजे. म्हणजे हे लॉज जर तुम्हाला अप्लाय करायचे असतील ना तर प्रेशर जे आहे ते एकदम एक्स्ट्रीम नसलं पाहिजे, किंवा मग त्याचं जे काही टेम्परेचर आहे ते पण एकदम लो नसलं पाहिजे. लो टेम्परेचर म्हणजे काय तर गॅस टू लिक्विड ते कन्वर्ट होणार नाही असं पण टेम्परेचर नको आहे आणि हाय प्रेशर पण नको आहे. या कंडिशन नसतील तर आपण हे 3 लॉज अप्लाय करू शकतो. ठीक आहे. इथं हे आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कायनेटिक थेअरी ऑफ गॅस मधला हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो आपण 11th स्टँडर्डमध्ये झालेला आहे. तो जस्ट आपण इथं रिवाइज करून घेतलेला आहे.